सो गाइस कसं आहे आपला परत एकदा स्वागत आहे विशूज वर्ल्डमध्ये. तर आज आपण जाणार आहे मोरेगावच्या गणपतीला आणि जेजुरीला प्लस पंढरपूरला. कारण की माझ्या आजीने नवस केलं होतं की माझ्या बहिणी मला जर का बहीण झाली तर तिनं पंढरपूरला नवस केलं होतं विठ्ठल रखुमाईला की मला जर का नात भेटली तर मी नवस फेडेल येईन. मग तो नवस फेडेल शेवटी खूप वर्ष जाणार आहे. मग चला आपण पुढं काय होतं पुढं काही नाही. तर हे तुम्ही पाहू शकते मी आता गाडीत बसले आणि आता आपण कुठं आलो तर आत्ता आपण राहुरीमध्ये तुम्ही पाहू शकते. मी नन्नो मम्मी बसेल गाडीमध्ये. सॉरी पडलं चुकून. ते पाहू शकते तुम्ही. तर तुम्हाला नजारा दाखवतो बाहेरचा. पाहू शकते मस्त सकाळचा टायमिंग आहे. हाय बोल ना. हाय भजे पाव पण येऊन गेलं चांगलं असं वाटतंय. पहिलंच असा बाहेरचा नजारा गाडीतला नजारा. तर आपल्याला खूप वेळ लागणार पोचायला. काय सांगू मी तुम्हाला. म्हणून आपण पाहू नजारे आले की दाखवीन. मग आपण असेच पाचा करत राहू टाइमपास. आपण मस्त नाश्ता करून आलो. त्यानंतर मिसळ चहा पिलं मस्त. ही हॉटेल काहीच नात तुम्ही पाहू शकता. दाखव ना. तुम्ही जर का कधी राहता किंवा स्ट्रीट टू पंढरपूर जात असाल त्या हॉटेलला नक्कीच या. तुम्हाला पावशी वगैरे हॉटेलची मिसळ काहीच बोलू मी याच्याबद्दल. आपली ज्यांनी आज चालूच आहे. आपल्याला जेजुरीला जायचं आहे आधी नाही मोरेगावच्या गणपतीला जायचं आहे. त्याला अजून खूप लांब आहे. म्हणून आपण पाहू अजून काय होतं पुढं काही नाही. चला आता मला कष्ट झालं मस्त झोप काढायची. तुम्ही पाहू शकता आपण ज्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो होतो हे त्याच्या बाहेरचा नजर आहे. हायवेच्या साईडलाच रोड मस्त. इथं एक लिंबाचं झाड आहे मोठं. इथं एक कानिफनाथाचं मंदिर पण आहे तुम्ही पाहू शकते. असं गाडी आली हे कानिफनाथाचं मंदिर तुम्ही पाहू शकते. आता माझी नन्नोच चालली. माझी नन्नो म्हणजे माझी आजी चालली आहे तिथं दर्शनाला. आता आपण पोचलोय मोरगावच्या आता आपण पोचलोय मोरगावच्या गणपतीच्या मंदिराच्या जवळ. तर थोडंसं लांब राहिलं अजून मंदिर. मग आपण पाहू कसं आहे मंदिर कसं नाही. गाडीमधले बोर मस्त झोपेरी इथं शकते. होऊ शकते तुम्ही. चला बाहेर जाऊ. आपण आता मोरगावच्या गणपतीच्या मंदिराच्या रोडने चाललोय. सर अजून थोडंसं लांब आहे. पायी जावं लागणार त्यासाठी आपण चाललोय. माझा ट्रेन भाऊ फुल लागणार चाललंय कारण त्याच्या पिछवाडीची फुल वाट लागली बसू म्हणून. तर चला आपण पाहू पुढं काय होतं काही नाही. ते बघू शकते आपण छोट्या गल्ल्यांनी चाललोय मस्त मग मंदिराकडं. हे पहा आपण पोचलो. हे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाहेरचा परिसर. गणपती बाप्पा हे बघू शकते इथं नंदी बसेले. फोटो काढ रे. फोटो पण काढ.
हे पाहू शकता तुम्ही बघा मंदिराची एंट्रन्स. इथून मध्ये जावं लागणार आहे. मोरगाव. हे पाहू शकता तुम्ही. आता इथं लाईनीमध्ये लावावं लागणार आहे. लाईनीमध्ये नंबर लागायचं. ते माझ्याकडे आता 2 मिनिटं ना पुढं पटकन चालू चला आपण चाललोय. अजून लय वेळ लागणार. इथं नंबर लावायचं. नंबर लागलं त्यापासून ते आपल्याला पुढं जाता येणार आहे. चला आपण पाहू. अंधार कसं काय दिसतोय रे याच्यात. असं अंधार. हां अंधारच दिसत. आपण मंदिराच्या लाईनीमध्ये आहे. दर्शन लाईनीमध्ये आहे. हे तू मंगला भावकर मला येऊ दे. तर इथून आपल्याला परत तिकडून जायचं. परत इकडे यायचं. मग इथं वर चढायचं आहे. तिकडून परत मंदिरात एंट्री मारायची. अशी तर ये. आणि मी तुमचा विशुद्ध ब्लॉगर फुल टू बोर झालेली इथं. तुम्ही पाहू शकते. मला खूप बोर होऊ राहिलं. पाहू शकते. तो यो माझा टरीन भाऊ टरीन खास तरी पायाने पायावर दिसू राहिलं फुल. पाहू शकते. तर नंतर सपो काय होतं काय नाही. वरच्या पायऱ्यांवर जायचंय. इकडं नेपाळ्या मंगल भवन मारू नकोस. ये आपण चाललोय सिड्यांनी. तुम्ही पाहू शकते. थांबणं माझ्यासाठी घोडा घालू का. तुम्ही पाहू शकते. इथून जायचंय मस्त आपल्याला. पाहू शकते इथं मंगल भवन झालंय. मंगलहारी झालंय. आपण ज्या शिडीवर चढायची इतक्या प्रतीक्षा पाहत होतो त्या तिची अपेक्षा संपली आहे. इथून जर का फोन पडला तर होईल मंगल भवन. तो पाहू शकते. इथं आपण व्ह्यू पाहू शकतो वरून. परत वर चढायचं खाली चढायचं. इट्स सो मच what it is called and stressful. It give lots of pain to our legs. Therefore we keep on for vlogging. बाय बाय. तुम्ही बघू शकता आपण त्या एंट्रन्सपासून आलो होतो. या सिडीवर चाललो आहे परत. कारण की मंगल भवन या पायी इथं चिमणी बसली मस्त. नाही ती पाहू शकते तुम्ही मस्त बसली. तिचा जीवनाचा आनंद घेऊ राहिली. बोलू राहिली का काहीतरी मंगल भवन मंगलहारी. मी पडत इथं खाली. या आपण मंदिराच्या गाभाऱ्यात चालू राहिलो. इट्स कॉल्ड आपण चाललोय मंदिराच्या गाभाऱ्यातून. पाय तर डिसिप्लिन. पोलीस लाईन तोडत नाही. पण आम्ही इकडे दाखव ना. इकडं मॅग दाखव. जितके सज्जनपणे आम्ही शाळेत चालत नाही तितके सज्जनपणे इथं लोक मंदिरात चालू आहे. वॉट डिसिप्लिन. मी बुक झालो. दाखव मी नाही दाखव ना. ये यूट्यूबवर टाकी पहिल्याच दिवसाचं ट्रेंडिंग 50 मिलियन व्ह्यू. तुम्ही पाहू शकते इथं मध्ये खूप गर्दी आहे. कारण की ते चालू आहे मंगल भवन. काय मयुरेश्वर श्रींचे फोटो काढणे सप्तविनायक. फोटो आधी चालत नाही. काय माझे फोन अलाउड नव्हतं म्हणून व्हिडिओ नाही काढता आला. पण जाऊ द्या. आपण पाहू शकतो मंदिराचा परिसर आहे. हे पाहू शकते आपण. मी दाखवत नव्हतं का तुम्हाला त्याचं बाहेरचं.
हे पाहू शकता तुम्ही इथं मोदकचे पेढे घेतले मंदिरातून. तर आत्ता जायचं आपल्याला जेजुरीला. तर चला पाहू कुठं आहे तर.